हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. आज आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही आहे. सर्दी झालेली आहे, त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही. जेव्हा मला व्हॉईस ओव्हर द्यायचं होतं ना, त्यावेळेत मी गरम पाणी पिऊन देत आहे. तरी पण आवाज माझा तितका व्यवस्थित येत नाही आहे. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही पुण्याला जायची तयारी करत होतो. तर फायनली आम्ही पुण्याला येऊन पोहोचलो आणि अगोदर आम्ही अर्चनाकडे आलेलो आहोत, माझ्या बहिणीकडे आलेलो आहोत. तुम्ही विचारत होता, ताई बहिणीचं स्वतःचं घर आहे का? तर नाही, ती इथं रेंटवर राहते. तर अगोदर आम्ही अर्चनाकडे आलो. आल्यानंतर सगळ्यांचं चहा पाणी आंघोळ सगळं आवरलेलं आहे. स्वयंपाक बनवत आहे अर्चना. स्वयंपाकामध्ये पनीरची भाजी, भात, वरण, चपाती, पुरी वगैरे करायचा विचार होता तिचा, पण मी म्हणलं प्रवास करून आलेलो होते, एकतर डोकं पण जड आलेलं आहे. तर म्हणलं काही असं तळी वाळीव नको, एकदम साधं सिंपल जेवण बनव. तसं तर ज्वारीच्या भाकरी आई घेऊन आलेली आहे. तर अर्चना म्हणत आहे आता गरम गरम काहीतरी बनवते. तसं तर माझं मन होतं ना की शेंगदाण्याची चटणी, दही आणि ज्वारीची भाकर छान लागते खाण्यासाठी. तरी पण आता अर्चनाचं मन होतं की गरम गरम काहीतरी स्पेशल बनवूया. आणि जसं आम्ही येत आहोत ही तिनं ऐकलं, तर रात्रीच तयारी करून ठेवलेली आहे. गुलाबजामुन वगैरे सगळं रात्री बनवून ठेवलेली आहे ती, आणि सकाळी गोंधळ होणार होता. आणि आता फक्त पनीरची भाजी, चपाती, वरण, भात हे सगळं इकडं बनवत आहे. संग आता आम्हाला जायचं आहे थोड्या वेळामध्ये, सगळेजण जाणार आहोत. त्यासाठी सगळी कामं लवकर आवरायची होती, म्हणून अर्चनानं सगळं आवरलेले, कपडे वगैरे धुवून टाकले, स्वयंपाक झाला आणि आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर लगेचच अर्चनानं हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यांना साड्या पण नेसवल्या. नको म्हणत होतो आम्ही, तरी पण ती म्हणत आहे ताई पहिल्यांदा घरी आलीस आणि तसंच जाणार का, आणि पूजा ही पहिल्यांदाच आलेली होती. त्यामुळे सगळ्यांनाच अर्चनानं साड्या वगैरे नेसवल्या, ओटी भरली आणि आम्ही म्हातोबाच्या मंदिरात आलेलो आहोत. आणि खूप सुंदर असं सजावट केलेली आहे, डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे, बघू शकता. बाहेर जे मेन गेट आहे तिथं तरी बघा फुलानं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. अर्चना म्हणत होती 2 दिवसा अगोदर इथं खूप मोठी जत्रा होती आणि त्या दिवशीच हे अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे. काही वस्तू काढलेल्या पण आहेत म्हणत होती. त्या दिवशी तरी ताई खूप सुंदर हे दिसत होतं आणि आता पण खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे फुलानं. आणि खूप वरती जायचं आहे, म्हणजे खूप साऱ्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढत चढत आम्ही जात आहोत. थोडंसं बसत उठत आमचं चालू आहे, म्हणजे आईला पण चलणं जमत नव्हतं तितकं आणि आम्हाला पण जमत नव्हतं, म्हणून आम्ही थोडंसं बसणं, थोडंसं चालणं असं करत करत वरती आम्ही जात आहोत. आणि अरुणाची मुलगी शिवन्या, तिला तरी खूप छान वाटत होतं, खूप मस्ती मजाक करत होती. घरी ना थोडंसं वेगळं वाटत होतं तिला, रडापडी सुरू होती की म्हणत होती घरी जाऊया घरी जाऊया. पण मंदिरात आलो ना तिला खूप छान वाटत होतं आणि ती एकटीच अगोदर मंदिरात येऊन पोहोचली. आणखीन आम्ही येत होतो तर ती आमच्या अगोदरच इतकं धावपळ करत होती, पळापळ तिची सुरू होती. खूप छान वाटत होतं तिला, ती खूप एन्जॉय करत होती आणि छान पण वाटत होतं. म्हणजे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू येत होता. म्हणजे खूप वरती, म्हणजे खूप उंचावरती हे मंदिर आहे आणि खालून खूप छान असा व्ह्यू येत होता. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगी एकदम छोट्या छोट्या दिसत होत्या आणि खूप छान वाटत होतं. तर फायनली आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो आणि इकडे बघू शकता फुलाने इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. इकडे जे झेंडे दिसत आहेत ना ते पण फुलानं डेकोरेट केलेले आहेत. परत फुलानंच पूर्ण सजावट झालेली आहे आणि समोर जे स्वास्ती किंवा कळश वगैरे काढलेला आहे ते कलरच्या फुलापासून काढलेलं आहे. इतकं सुंदर ते केलेलं आहे ना की जेव्हा आम्ही बघत होतो ना मन भरत नव्हतं, असं वाटत होतं की ते बघतच राहावं. इतकं सुंदर आणि इतकी शांतता, प्रसन्नता इथं मंदिरात आहे ना, म्हणजे आपण कुठेही जावं थोडीशी दगदग वाटते, पण मंदिरामध्ये ना इतकी शांतता असते, इतकं प्रसन्न वाटतं मनाला की असं वाटतं की इथंच बसून राहावं, आता घरी जाऊ नये, इथंच छान वाटत आहे असं वाटत होतं. तर थोड्या वेळ आम्ही सगळीकडे फिरून बघितलं, खूप छान वाटत होतं. थोड्या वेळ आम्ही इथंच बसलो, व्हिडिओ बनवला, फोटोशूट घेतला आणि आता फायनली आम्ही वरती आलेलो आहोत. इथं मात्र कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे जास्त व्हिडिओ काय मी मंदिरातला बनवलेला नाही आहे. तर बाहेर जे डेकोरेशन केलेलं आहे ना तितकं मी सगळं इकडं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. तर बघू शकता खूप सुंदर हे वाटत आहे आणि चाफ्याची फुलं खूप छान छान सुंदर अशी उगवलेली आहेत. भैयाला म्हणलं की एक फुल तोडून दे, म्हणजे मला याचा ना सुगंध खूप आवडतो, याचा वास खूप आवडतो. तर भैयानं कसं बसं ते फुल एक तोडून दिलं, म्हणजे खूप वरती फुलं होते. तर मंदिरात दर्शन वगैरे झालं, थोड्या वेळ आम्ही तिथंच बसलो, खूप छान वाटत होतं. आणि थोड्या वेळानं आम्ही आलेलो अश्विनीच्या घरी, म्हणजे अश्विनी ही माझी 3ऱ्या नंबरची बहीण आहे. तर फायनली आम्ही अश्विनीच्या घरी येऊन पोहोचलो. आल्यानंतर चहा पाणी झालं आणि आल्यानंतर अश्विनी घरी नव्हती, म्हणजे आता ज्या लग्नासाठी आम्ही आलेलो आहोत, म्हणजे माझ्या मावस भावाचं लग्न आहे आणि जी नवरी मुलगी आहे ती आहे अश्विनीची भाची, म्हणजे हिच्या नंदाची मुलगी आहे. म्हणजे अश्विनीचे नाते दोन्हीकडेही खूप जवळचे आहेत, म्हणजे दोन्हीकडेही तिला जायचं आहे.
एकीकडचं नातं मावशीचं आहे, म्हणजे मावशीचा मुलगा मावस भाऊ, आणि दुसरं नातं म्हणजे नणंदबाईचं, नणंदबाईची मुलगी भाचीचं लग्न आहे. मग दोन्हीकडे तिचे नाते असे आहेत. तर तिकडे जायचं इकडे जायचं धावपळ सुरू आहे अश्विनीची. पण नणंदबाईचं नातं खूपच जवळचं असतं, तिकडं आपल्याला अगोदर जायचं असतं. तर 2-4 दिवस झाला अश्विनी तिकडंच आहे. म्हणजे लग्न म्हटल्यानं खूप सारी तयारी असते आणि खास करून मुलीचं लग्न खूप सारं असतं त्यामध्ये, म्हणून 3-4 दिवस झाला अश्विनी तिकडंच आहे. आणि इथं जवळपासच आईच्या नणंदबाईचं घर, तिकडं पण आम्हाला जायचं आहे. म्हणजे तिकडूनही आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आणि इकडूनही, म्हणजे दोन्हीकडूनही आम्हाला आमंत्रण आलेले आहेत. तर दोन्ही ठिकाणी जायचं आहे. तर लग्न तरी आता भावाकडेच आहे, त्यामुळे तिकडे तरी आम्ही सगळेजण जाणार आहोत. पण आज अगोदर आम्हाला अश्विनीच्या नणंदबाईच्या घरी जायचं आहे. तर आल्यानंतर अगोदर आम्ही जे कपडे आणलेले होते सगळे ओले होते, म्हणजे अर्चनानं कपडे धुवले आणि आम्ही मंदिरात गेलो आणि सगळे ओले कपडेच आम्ही पिशवीत भरून आणलेले होते. तर अगोदर सगळे कपडे वरती नेऊन उन्हाला टाकलं. ऊन पण तितकं नाही आज, म्हणजे ऊन एकदम कमी, म्हणजे असून नसल्यासारखंच आहे. तर हवेला थोडेफार कपडे हडकतील म्हणून अगोदर कपडे नेऊन वरती घालून आलो. समोर खूप सारे फुलाची झाडं, म्हणजे कुंडीमध्येच लावलेत पण इतके सुंदर फुलं उगवलेले आहेत ना त्याला. गुलाब आहे, परत जास्वंदी, सदाफुली, सगळी फुलं कलरफुल खूप सुंदर दिसत आहे अश्विनीच्या दारासमोर. खूप छान असा व्ह्यू येत आहे. आणि अश्विनीनं घर पण खूप छान ठेवलेलं आहे, सगळं टॉप टिप खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे मी पहिल्यांदा आलेले आहे ना, म्हणजे आई येत असते, अर्चना येत असते, फक्त मला मात्र येणं होत नाही. कसं आहे आपल्या घरचं तुम्ही बघत असता, घराकडे कोणी नसतं, त्यामुळेही मला येणं होत नाही जास्ती. त्यामुळे आज पहिल्यांदा मी पुण्याला आलेले आहे. अगोदर अर्चनाच्या घरी गेले, तिचं घर बघितलं, आता अश्विनीच्या घरी आलेले आहे. आता जायचं आहे मावशीच्या घरी. तर अश्विनी म्हणत आहे संध्याकाळी मावशीच्या घरी जाऊ ताई, आता अगोदर नणंदबाईच्या घरी जायचं आहे हिच्या. आणि त्या अगोदर इकडं आमची मीटिंग सुरू झालेली आहे, म्हणजे आता सगळेजण जमलेले होत ना, सगळ्यांचं आपापलं सुरू आहे. अश्विनी तिचं सांगते, अर्चना तिचं सांगते, मी माझं सांगते, अरुणा तिचं सांगते, पूजा तरी मग सगळ्यांनाच हसवायचं काम करत असते. तिचं बोलणंच तसं आहे, सगळ्यांना हसवते. किशोर कृष्णा इथं स्प्राईट पित आहेत आणि माझ्यासाठी माझा मागवलेला आहे, कारण स्प्राईट मला आवडत नाही. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण माझा पिण्यासाठी. तर इकडं पीत आमचं बोलणं सुरू आहे. परत नेल पेंट वगैरे सगळं आम्ही लावून घेतलं. मेहंदी काही मी काढलेली नाही, पण सगळ्यांनी मेहंदी खूपच सुंदर असं हातावरती सगळ्यांनी मेहंदी काढलेली आहे. तर इकडं अश्विनी म्हणली थोडंसं जेवण करा. तसं तर जेवण्याची काही इच्छा नव्हती, कारण चहा पिला आल्यानंतर थोड्या वेळानं आम्ही कोल्ड्रिंक वगैरे हे सगळं मागवलेलं होतं, ते घेतलं. आणि मग नंतर अश्विनी म्हणली थोडंसं जेवण करा. तसं तर जेवण्याची इच्छा कुणाचीही नव्हती, तरी पण अश्विनीला म्हणजे वाटतं ना की माहेरची आली आणि तसंच उपाशी जाऊ नये, म्हणून तिनं अगोदर जेवायला आवडलं सगळ्यांना आम्हाला. तर सगळ्यांनी जेवण केलं आणि अश्विनीच्या नणंदबाईच्या घरी आलो, म्हणजे जवळच आहेत घरं, जास्त लांब नाही आहे तिथं. तर इथंही सगळ्यांची भेट झाली, हळदी कुंकू लावलं, आहेर केला, चहा पाणी घेतलं आणि नंतर बांगड्याचा कार्यक्रम होता आजच. तर बांगड्या घातल्या आम्ही सगळ्यांनी, म्हणजे मी हातात काही भरल्या नाहीत, असंच घेतलेले आहेत कवरमध्ये. उद्या घालणार आहे मी. फक्त शिवण्याला बांगड्या आम्ही भरलेले आहेत, आम्ही बाकीचे सगळे असेच बांगड्या घेतलेल्या आहेत. आता तिथं मावशीच्या घरी पण बांगड्याचा कार्यक्रम आहे, आज हळदीचं कार्यक्रम आहे. तर आता आम्ही तिकडं जायला निघालेलो आहोत मावशीच्या घरी. आणि मावशीचं घर इथून खूप लांब आहे, म्हणजे मावशी आळंदला राहते. तर फायनली आम्ही मावशीच्या घरी येऊन पोहोचलो. आणि इकडं बघू शकता सगळी कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे, म्हणजे हळदीचा कार्यक्रम आहे आता. आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत, म्हणजे जोरदार तयारी सुरू आहे. तर आम्हाला येता खूप लेट झाला, म्हणजे रात्रीचे 7:30 तरी वाजलेले होते, खूप लेट झालेला होता. तर आल्यानंतर अगोदर वारले आणायचे आहेत, मावशी तेच म्हणत होत्या, तुमचाच वेट करत होतो, वारले आणायला जायचे आहेत. तर वारले आणण्यासाठी आम्ही मंदिरात आलेलो. तसं तरी गावाकडे हनुमान मंदिरामध्येच वारले वगैरे आणून ठेवतात, कुंभारी मावशी येतात. पण इकडं तितकी व्यवस्था नसते, म्हणजे कुंभार काय आता कुठं माहिती नसतं ना शेतीला, त्यामुळे सगळे वारले आणून इथं महादेवाचं मंदिर जवळपास आहे, तर महादेवाच्या मंदिरामध्ये वारले आणून ठेवले. त्यांनी आम्ही सगळेजण आलेलो आहोत. आणि मामा मामीला इकडं आरतीचं ताट चूप वगैरे हे सगळं दिलेलं आहे, म्हणजे सगळ्याकडे थोडीशी पद्धत वेगळी असू शकते, आमच्याकडे अशा पद्धतीने हे सगळं केलं जातं. तर आलेलो आहोत फायनली आम्ही, येऊन पूजन वगैरे अगोदर केलं. वारले ठेवलेले आहेत, वारल्यामध्ये हळदी कुंकू साखर खाती पान सुपारी हे सगळं टाकून वरती पापूड सांडगे हे सगळं ठेवून पूजन केलं जातं. तिकडं पूजन वगैरे आम्ही करत आहोत, महादेवाची पूजा झालेली आहे. परत पान सुपारी हे सगळं देऊन नाव घेऊन वारले उचलायचे असतात. अशा प्रकारे म्हणजे रूल्स सगळीकडे थोडेसे वेगवेगळे असू शकतात. तर इकडे बघू शकता हे वारले अशा प्रकारे ठेवलेले आहेत. आणि यावरती सगळं म्हणजे यामध्ये टाकून पूजन केलं आणि वरती पापूड ठेवून पूजा केली जाते. आणि आता सगळ्या सुहासिनी हे वारले घेऊन घरी जायचं असतं.
इकडं सगळ्या वारल्यांची पूजा करून नाव घेऊन वारले उचलायचे असतात आणि मग घरी जायचं आहे. घेऊन मग घरी गेल्यानंतर परत तिथं हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. परत म्हणजे आज रात्रभर कार्यक्रम सुरूच असणार आहे, कोणी झोपणार नाही. कारण आता हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग नवरा नवरीला सुरगी सुद्धा आंघोळ वगैरे घालायची असते, तर हे रात्रभर कार्यक्रम चालणार आहे. पूजन वगैरे झालेलं आहे. आता परत आम्ही घरी जायला निघालो. सगळ्यांना हळदी कुंकू लावलेलं आहे आणि नाव घेऊन वारले द्यायचे 5 वासिनींना. आणि ही जी एक मोठं असतं ना त्याच्यावरती दिवा लावून ते पण घेऊन जायचं असतं. तर झालेलं आहे आता सगळं. आता जायला निघालो, म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे आम्हाला सगळ्याला यायला. तर असं फायनली पूजा वगैरे झालेली आहे आणि सगळ्यांचा इकडे व्हिडिओ फोटोशूट सुरूच आहे. तर चला आता परत घरी जायला निघूया, म्हणजे जास्त वेळ आता इथं थांबेन तर परत खूपच लेट इथं होणार होता. आणि पुढचेही कार्यक्रम आहेत आता हळदी वगैरे, तिथेही डेकोरेशन सगळं झालेलं आहे. हळद खेळायची आहे, परत सगळंच आहे आता. तर आता जास्त वेळ आम्ही इथं थांबलेलो नव्हतं. आता आम्ही जायला निघालो. सगळ्यांनी इकडे सवासींना वारले घेतलेले आहेत आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. इथून घर जास्त दूर नाही, म्हणजे मंदिर एकदम घराच्या जवळ आहे. हनुमान मंदिर मात्र खूप दूर आहे असं म्हणत होते, त्यामुळे आम्ही तिकडं गेलो नाही. एकतर लेट झालेला होता आणि तिकडं जाण्यामध्येच आम्हाला खूप लेट झाला असता, म्हणून आम्ही इथं महादेवाच्या मंदिरामध्येच पूजन वगैरे करून वारले घेतलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण जायला निघालो. तर चला आता जाऊया घरी. घरी गेल्यानंतर आता पुढची तयारी करू. तर एकदम मेन रोडला आहे हे मंदिर आणि रोडवरती खूप ट्रॅफिक होतं, त्यामध्येही आम्हाला थोडासा लेट इथं झालेला होता. तर चला आता घरी जाऊया. खूप अंधार पडलेले बघू शकता, खूपच लेट झालेला होता आम्हाला. तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलो. आल्यानंतर बघू शकता घरची खूप सुंदर असं सजावट केलेली आहे, खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि हळदीचं कार्यक्रमासाठी इकडं समोर जे आहे ना स्टेज बनवलेला आहे इथं. इकडं अगोदर हे म्हणजे डॅन्स वगैरे सुरू झाले, तिकडं गोविंद छान डॅन्स करत आहे, म्हणजे डॅन्स करतच हे वारलं नेलं जातं आतमध्ये आणि हे सगळं मांडवामध्ये ठेवायचं आहे. पूजन करून घेऊ आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी करू. म्हणजे इथं समोरच सगळं आता डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, फक्त जे आता हळद वगैरे आहे ते सगळं बाहेर आणून ठेवायचं आहे, थोडंसं डेकोरेशन करायचं आहे आणि मग तयारीला लागू. तर इकडं झालेलं आहे आता सगळं, हे डॅन्स वगैरे झालेलं आहे. आणि अगोदर काय दिवा मुटका हे ओवाळला जातो, तर मावशी घेऊन येत आहेत दिवा मुटका सगळं ओवाळण्यासाठी. आणि आज ना थंडी खूप जास्त होती, म्हणजे 2-4 दिवस झालं तितकी थंडी नाही, आबाळ पण होतं, पण आज ना खूपच जास्त अशी थंडी वाजत होती. एकदमही खुल्लं वातावरण आणि मावशीचं घर पण एकदम साईडला आहे, जसं आपलं घर आहे ना साईडला तसंच मावशीचं घर पण साईडला आहे, त्यामुळे एकदम थंड अशी गार हवा येत होती आणि खूप थंडी वाजत होती. तर इकडं मावशीनं दिवा मुटका सगळं ओवाळलेलं आहे, आरती केलेली आहे. आता सगळे वारले मांडवात ठेवायचे आहेत आणि मग हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे. तर कशा प्रकारे हळदीचं कार्यक्रम केलं, कशा प्रकारे पुढची तयारी झाली, सगळं याच व्हिडिओ दाखवेन. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि हा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. इकडे सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत आणि आता आलेलो आहोत आम्ही इकडं खाली जिथं स्टेज बनलेला आहे. आता हळदीच्या कार्यक्रमाची तयारी इकडे सुरू झालेली आहे. नवरदेवाला इकडं आयर वगैरे केलेला आहे, तर हळदीचं जे आयर असतं ना ते घालून आता नवरदेव, आता सगळेजण आम्ही हळदीच्या कार्यक्रमासाठी जात आहोत आणि सगळेजण रेडी झालेले आहेत. सगळ्यांनी पिवळ्या साड्या घातलेल्या आहेत, फक्त मी मात्र घातलेलं नाही आहे, कारण जी साडी मी आणलेली आहे ना ती एकदम काटापदराची खूप कडक साडी होती, एकदम हेवी, त्यामुळे म्हटलं जी माझ्या आता अंगावरती आहे तीच साडी असू दे. तसं तर मंजुळा ताई सगळेजण म्हणत होती की ताई तू पण म्हणजे पिवळी साडी, म्हणजे सगळ्यांच्या साड्या एकसारख्या असल्या पाहिजे अशी घाल. तर म्हटलं असू दे, म्हटलं चालेल. आणि लेट पण झालेला होता आणि साडी घालण्यामध्ये आणखीनच लेट होणार होता, म्हणून असू दे म्हणलं. तर इकडं हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. अगोदर मामा मामीने हळद लावलेली आहे, परत आता आम्ही सगळ्यांनी इकडे हळद लावत आहोत नवरा नवरीला आणि त्यानंतर आमचा डॅन्स वगैरे सुरू होणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा. बाय बाय.